हॅलो एव्हरीवन. पार्ट फर्स्टमध्ये आपण इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन हा टॉपिक स्टार्ट केलेला आणि त्याच्यामध्ये आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेतलेलं फिफो मेथडचं. ओके, आता त्याचंच आपण त्यामध्येच आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत फिफो मेथडमधलाच. इथे मी तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा जो चार्ट लागणार आहे तो इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे. बघा फॉर्मॅट. इथे डेट कॉलम येणार, परचेस कॉलममध्ये 3 सब कॉलम येणार, त्याच्यानंतर इश्यूमध्ये पुन्हा 3 सब कॉलम येणार, बॅलन्समध्ये पुन्हा तुमचे 3 सब कॉलम येणार, युनिट, कॉस्ट पर युनिट आणि टोटल. असं वरती हेडिंग द्यायचं आहे फिफो म्हणून आणि स्टॉक रजिस्टर असं लिहायचं आहे. हा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेममध्ये इथं डेट दिलेली आहे तुम्हाला 2015 हे इयर दिलं आहे आणि एप्रिल 2015 एप्रिलपासून तुम्हाला 31 एप्रिलपर्यंतच्या डेट दिलेले आहेत. पर्टिक्युलर्समध्ये तुम्हाला परचेस आहे की इश्यू आहे ते दिलेलं आहे. युनिट कॉलममध्ये तुम्हाला युनिट्स दिलेले आहेत, इश्यू करायचे आहेत की परचेस केलेले आहेत ते, आणि रेट कॉलममध्ये तुम्हाला रेट दिलेला आहे. आता इथे 29 पर्यंत इश्यू किंवा परचेस हे कॉमनच आहे तुमचं ट्रान्झॅक्शन्स. फक्त इथे 31ला बघा काय सांगितलं ते, एक्सेस स्टॉक फाउंड इन गोडाऊन, म्हणजे गोडाऊनमध्ये एक्सेस स्टॉक मिळाला किंवा सापडला किंवा राहिलाय. मग तो किती आहे 50 युनिट्सचा. मी तुम्हाला पार्ट फर्स्टमध्ये पण मेन्शन केलेलं की कोणत्याही मार्गाने आपल्याकडे जर काही युनिट्स रिसीव्ह झाले किंवा एक्स्ट्रा जर काही असतील तर ते आपण परचेस कॉलममध्ये घेणार, आणि आपल्याकडून युनिट्स जर काही केले इश्यू झाले तर ते आपण कुठे घेणार, इश्यू कॉलममध्ये घेणार. कारण फर्स्ट प्रॉब्लेममध्ये पण बघा आपण ज्यावेळी डिफेक्टिव्ह 100 युनिट्स निघाले म्हणून आपण ते काय केलेले, रिटर्न केले. मग ते रिटर्न केले म्हणजेच आपल्या स्टॉकमधून ते गेले किंवा कमी झाले म्हणून आपण ते कुठे घेतलेले, इश्यू कॉलममध्ये घेतलेले. मग त्याच्या अपोजिट बरोबर एक्सेस स्टॉक आपल्याला फाउंड झाला किंवा बघितलं आपण आपल्या स्टॉकमध्ये किंवा स्टोरेजमध्ये आपल्या एक्सेस युनिट्स राहिलेले आहेत म्हणून आपण ते कुठे घेणार आहोत, युनिट परचेस कॉलममध्ये घेणार आहोत. आता आणि आणखी दुसरं महत्वाचं म्हणजे इथे एक ऍडजस्टमेंटमध्ये बघा, ऑन 31 मार्च 2015 स्टॉक इन हँड 700 युनिट्स व्हॅल्यूड ॲट ₹20. तर इथे तुम्हाला कुठेही ओपनिंग बॅलन्स असं दिलेला नाहीये, डायरेक्टली तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिलेला नाहीये. पण त्याने काय म्हटलेलं आहे, 31 मार्च 2050ला तुमच्याकडे 700 युनिट्स होते, त्याचा रेट होता 20. म्हणजेच 31 मार्चचा जो क्लोजिंग बॅलन्स होता तोच आपला एप्रिलचा काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स. म्हणजे हा आपला इनडायरेक्टली त्याने ओपनिंग बॅलन्स सांगितलेला आहे. मग आता आपण इथे इयर घेणार आहोत 2015 आणि हा बॅलन्सला डायरेक्ट घेणार आहोत आपण इश्यूमध्ये. ओपनिंग बॅलन्स हा डायरेक्ट बॅलन्समध्ये आपण घेतो. त्याचा रेट दिला आपल्याला 20 म्हणून अमाऊंट येणार आहे 14,000. ओके, आणि 2 एप्रिल दिलेला आहे, नंतरची डेट आपल्याला एप्रिल 2. त्याला काय दिलेलं आहे, परचेस दिलेला आहे म्हणून आपण परचेस कॉलममध्ये घेणार 700. रेट दिले आपल्याला 16 म्हणून रेटच्या कॉस्ट पर युनिटच्या कॉलममध्ये घेतला, आणि टोटलमधली अमाऊंट 700 × 16 केल्यानंतर आपल्याला 11,200 ही अमाऊंट मिळणार आहे. इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत. मग आता हे आपल्याकडे बॅलन्सचे आहेत ते 700 युनिट्स, आणि आत्ता आपण परचेस केलेले त्याच्याच अंडर आपण लिहिणार आहोत 16 त्याचा रेट आणि 11,200 अमाऊंट. आता हे या डेटचं ट्रान्झॅक्शन्स आपलं कम्प्लीट झालं. नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे 5 एप्रिल. 5 एप्रिलला आपल्याकडे इश्यू दिलेला आहे परचेस कॉलममध्ये आपण म्हणून डॅश करणार आहोत. इश्यू किती आहे 1,200. आता फिफोमध्ये आपण काय करतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो आपल्याकडे आधीचा स्टॉक शिल्लक आहे त्याच्यातून आपण इश्यू करताना आधी देतो, आणि त्याच्यातले जर कमी पडले तर आपण नेक्स्ट स्टॉकमधले आपण देतो. मग इथे आता 1,200 आपल्याला इश्यू करायचे आहेत. मग इथे फर्स्टमधले आपल्याकडे आहेत का तेवढे ॲट अ टाइम द्यायला नाही आहेत. इथे किती आहेत आपल्याकडे 700. मग आपण 700 आधी सगळे देऊन टाकायचे, आणि नंतर नेक्स्टच्या 700 मधून आपल्याला किती द्यावे लागणार आहेत, 500 द्यावे लागणार आहेत. ओके,
याचा रेट इथला रेट असेल तो आपण इथे लिहिणार आहोत आणि अमाऊंट येणार आहे 8,000. मग आता 700मध्ये हे 700 तर आपण कम्प्लिटली इश्यू केले आणि या 700मधून आपण 500 युनिट्स इश्यू केले. मग रिमेनिंग किती राहिले 200. रेट येणार त्याचा 16 3,200 अमाऊंट येणार. ओके, हे ट्रान्झॅक्शन्स आपल्या इथे कम्प्लीट झालं. नेक्स्ट डेट दिलेली आहे आपल्याला 8 एप्रिल. 8 एप्रिलला काय आहे, परचेस आहे 1,700 युनिट्सचा. रेट त्याचा 21 दिलेला आहे आणि अमाऊंट येणार म्हणून 35,700. इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत. आता आधीचा आपल्याकडे बॅलन्स आहे तो आपण इथे घेणार तसाच पुढे, कारण ते राहिलेले आपल्याकडे युनिट्स आहेत ते 3,200 आणि आत्ता परचेस केलेले आपले 1,700, 21 आणि 35,700. ओके, हे ट्रान्झॅक्शन हे आपलं इथे संपलं. नेक्स्ट डेट दिली आपल्याला 12 एप्रिल. 12 एप्रिलला मात्र काय आहे, इश्यू आहे. परचेस कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत. आपल्याला इथे परचेस असल्यानंतर काही करायची गरज नाही आहे. जो परचेस इथे आहे तो तसाच आपण बॅलन्सला घेतो. आधीचा जो बॅलन्स आहे तो घेतो, त्याच्यानंतर आपण त्या डेटला परचेस केलेला तो त्याच्यानंतर घेतो. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो तर इश्यू करायच्या वेळेस. मग इश्यू करताना काय करावं लागतं, आपल्याकडे जे आधीचे युनिट्स आहेत त्याच्यामधून ते मायनस करायचे आणि जर कमी पडत असतील तर मग नेक्स्टचा जो आपल्याकडे बॅलन्स आहे त्याच्यातून आपण ते देतो. ही गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागते. मग आता बघा 12ला किती सांगितले आहेत, 480 युनिट्स. सॉरी, 12ला किती सांगितले, 960 युनिट्स सांगितलेले आहेत. मग 960 इश्यू करायला आपल्याकडे आहेत का, इथे नाही आहेत. आहेत किती 200. ते आधी सगळेचे सगळे आपण 200 देऊन टाकायचे. अँड नेक्स्ट आता आपण 1,700 मधून आपण किती देणार, 760 युनिट्स देणार आणि अमाऊंट येणार आहे 15,960. ओके, मग आता 1,700 मधून 760 गेल्यानंतर रिमेनिंग राहणार आहेत 940, 21. रेट येणार त्याचा 19,740 असे इथे आपली अमाऊंट येणार आहे. ओके, या डेटचं इथे ट्रान्झॅक्शन्स आपलं कंप्लीट झालं. आपण इथे लाईन ड्रॉ करणार आहोत. नेक्स्ट पुन्हा आपल्याला 12 दिलेला आहे आणि तिथे इश्यूज दिलेला आहे आपल्याला 12 एप्रिल. इश्यू दिला आहे म्हणून परचेस कॉलममध्ये येणार आहे डॅश. किती सांगितलेलं आहे, 480. मग 480 युनिट्स आपण देऊ शकतो का, हा, कारण आपल्याकडे 940 बॅलन्स आहे. 480 रेट त्याचा येणार आहे 21 अमाऊंट येणार आहे 10,080. मग 940 मधून 480 गेल्यानंतर किती राहणार आहे, रिमेनिंग 460. रेट त्याचा 21 अँड 9,660 आपली बॅलन्स येणार आहे. इथे या डेटचं ट्रान्झॅक्शन्स आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट डेट आहे आपल्याकडे 15. 15ला आपण परचेस केलेले आहेत 620 युनिट्स. रेट 23 म्हणून आपण इथे घेतला. त्याची अमाऊंट येणार आहे 14,260. इश्यू कॉलममध्ये डॅश येणार. आता फर्स्टचा बॅलन्स आपण इथे असंच खाली घेणार आहोत 960. अँड नेक्स्ट आपण जस्ट परचेस केलेला तो घेणार आहोत 620, 23, 14,260. हे ट्रान्झॅक्शन्स ही आपल्या इथे कंप्लीट झाला म्हणून आपण इथे लाईन ड्रॉ केली. नेक्स्ट आता इथे आला डिसेंबर 18. डिसेंबर 18ला परचेस आहे किती, 750 युनिट्स आहेत परचेसचे 23.50 आणि अमाऊंट येणार आहे
70,625 इंटू केल्यानंतर इथे आपण इशूमध्ये डॅश देणार आहोत. आपल्याकडे बॅलन्स किती आहे 460 21 9,660. नेक्स्ट 620 ते तसेच येणार आहेत कारण ते आपण यूज केले नाही आहेत. 23 and 14,260 and जस्ट परचेस केलेला हा परचेस पुन्हा आपण त्याच्या अंडर घेणार आहोत. 650 23.50 and 70,625. हे आपल्या इथे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालं. नेक्स्ट बघा एप्रिल 21 एप्रिल दिलेलं आहे. 21 एप्रिलला काय आहे इथे इश्यू आहे म्हणजे परचेस कॉलममध्ये आपला डॅश येणार आहे. किती इश्यू आहेत 21ला 650 युनिट्स. आपल्याकडे ॲट अ टाइम द्यायला इथे आहेत का नाही. किती आहेत 460 आहेत. मग 460 आपण आधी इश्यू करायचे. 9,660 येणार आणि 620 मधून आपल्याला किती द्यावे लागणार आणखी 190. रेट त्याचा 23. 4,370 टोटल अमाऊंटमध्ये येणार. आता हे तर आपण पूर्ण इश्यू केले फर्स्टवाले. ह्याच्यामधले आपण 190 दिले म्हणजे रिमेनिंग किती राहिले आपल्याकडे 430. रेट त्याचा 23 आणि 9,890. नेक्स्ट आता 750 त्याच्या अंडर आपण घेणार आहोत. 23.50 70,625. इथे आपला हा ट्रान्झॅक्शन संपलं. आपण लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतरची डेट दिलेली आहे आपल्याला 21 नंतर 25ला इश्यू आहे म्हणून परचेस कॉलममध्ये डॅश येणार. तर इश्यू किती आहे 32 युनिट्स. इथे आपल्याकडे किती आहे 43 म्हणजे आपण इझिली ते देऊ शकतो. 32 युनिट्स 7,360 येणार अमाऊंट. रिमेन किती 43 मधून 32 युनिट्स दिल्यानंतर किती राहणार 110. जो तिथे रेट आहे तोच आपण लिहिणार 2,530 हे अमाऊंट येणार आहे. आणि हे आहेत ते आपण यूज केलेले नाहीत म्हणून आपण इथे तसेच घेणार आहोत. 70,625. ओके. इथे पुन्हा आपण लाईन ड्रॉ केली. नंतर नेक्स्ट येणार आहे 27 एप्रिल. आता 27 एप्रिलला परचेस आहे 550 युनिट्सचा. रेट दिला आहे मला 25.50. अमाऊंट येणार आहे 14,025. इश्यू कॉलममध्ये आपण डॅश मारतो परचेस असेल तेव्हा. आता हा फर्स्ट बॅलन्स आपला आपण इथे आधी घेणार आहोत 23 2,530. नेक्स्ट 750 23.50 17,625. अँड नेक्स्ट येणार आहे जस्ट परचेस केलेला 550 25.50 आणि 14,025. ओके. या डेटचं आपलं इथले ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालं 27चं. नेक्स्ट आता दिलेलं आहे आपल्याला 29. ओके. $29चं दिलेलं आहे. आता इथे 29 आपण घेतलं. 29 घेतले डेट आणि 29ला बघा किती आपल्याकडे युनिट्स आहेत 29ला आपल्याला इश्यू करायचे आहेत. किती करायचे आहेत 250 युनिट्स. ओके. मग आपल्याकडे 250 युनिट्स ॲट अ टाइम इश्यू करायला आहेत का नाही आहेत. किती आहेत 110 युनिट्स. म्हणून आपण आधी 110 आहेत ते देऊन टाकणार आहोत.
2530. आणि नेक्स्ट आपल्याला किती द्यावे लागणार आहेत 750मधून आपल्याला द्यावे लागणार आहेत 140 अंकी द्यावे लागणार. त्याचा रेट 23.50. अमाऊंट येणार 3290. मग आता इथे 750मधून आपण 140 दिल्यानंतर रिमेनिंग आपल्याकडे किती राहिले 610. त्याचा रेट इथे 23.50 अँड 14,335. आणि नेक्स्टचे जे 550 युनिट्स आहेत ते आपण तसेच इथे घेणार आहोत, कारण ते आपण यूज केलेले नाही आहोत. 14,025. आता हे झालं आपलं इथंपर्यंत 29 पर्यंत ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आता लास्ट आलं आपलं 31 एप्रिल. 31. आता 31ला काय सांगितलं त्यांनी, एक्सेस युनिट आहेत. एक्सेस कुठे घेणार आपण परचेसमध्ये 50. त्याचा रेट आपण जे 29 आहे 29च्या डेटचा जो रेट आहे तोच आपण घेणार आहोत. 27ला जे परचेस केलेले आहेत त्याचाच रेट आपण घेणार आहोत. 25.50. अमाऊंट येणार 1275. इश्यू कॉलममध्ये डॅश येणार. आता इथे आपल्याकडे 610 हा बॅलन्स आहे, तो तसाच घेणार आपण. 14,335. नेक्स्ट आपल्याकडे आहेत 550. तेही आपण यूज केले नाही आहेत, त्यामुळे तेही आपण तसेच घेणार आहोत. आणि आत्ता आपल्याकडे एक्सेस मिळाले ते 50 युनिट्स, ते आपण त्याच्यानंतर घेणार आहोत. 25.50. 1275. आता इथे या कॉलम इथे आपलं ट्रान्झॅक्शन्स हे कंप्लीट झालं म्हणून आपण इथे लाईन ड्रॉ करणार आहोत. आणि लास्ट आता आपल्याला युनिटच्या कॉलमची टोटल करायची आहे आणि टोटल कॉलमची टोटल करायची आहे. तर इथे येणार 1210 आणि लास्ट कॉलमची येणार आहे 29,635. एवढे युनिट्स. म्हणजेच 31 एप्रिलला आपल्याकडे किती युनिट्स होते 1210 आणि त्याचं व्हॅल्युएशन किती होतं 29,635. एवढे आपले इन्व्हेंटरी आपल्याकडे इन्व्हेंटरीचे युनिट्स होते आणि त्याचं व्हॅल्युएशन हे या कॉलममधलं एवढं होतं. म्हणून आपण इथे मेन्शन करणार आहोत ऑन 31 एप्रिल 2015 stock in hand 1,210 units valued at rupees 29,635. म्हणजेच इयर एंडिंगला 31ला आपल्याकडे 1,210 युनिट्स शिल्लक होते आणि त्याची व्हॅल्यू किती होती 29,635. लक्षात आलं, समजले तुम्हाला हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते. थँक्यू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम समजला नसेल किंवा काही डिफिकल्टी वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा.